लोकशाही रक्षणासाठी काँग्रेसचे चंद्रपुरात आंदोलन। 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी चंद्रपुरात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसने कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली। विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग विरोधी पक्षांचे काही ऐकायला तयार नव्हते। अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत घोळ बघायला मिळाला। मतदानाच्या आकड्यात रात्री अचानक वाढ झाली याबाबत आयोग गप्प आहे। सत्तारूढ पक्ष व आयोगाची हातमिळवणी झाली आहे। सोबतच ईव्हीएमचा घोळ विधानसभा निवडणुकीत करण्यात आला असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला। सामान्य जनतेचे प्रश्न व लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आल्याची माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली। विधानसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं असेल की निवडणूक आयोगाची जी भूमिका होती त्या भूमिकेच्या बाबतीत आमचं हे आंदोलन प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज सगळ्या जिल्हाभरात हे करण्यात येत आहे। आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ दोटे, शहराचे अध्यक्ष रामूबाई आणि सगळे फ्रंटलचे ऑर्गनायझेशनचे सगळे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आजचं हे आंदोलन होत आहे। की आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं मतदारांची वाढलेली संख्या, बाहेरून आलेले अनेक मतदार, आज 55,000 मतदान हे विधानसभेत वाढलं आणि जवळपास 1.25 लाख मतदान हे लोकसभेत सुद्धा डिलेट मध्ये नावं गेले। म्हणजे कुठेतरी मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे की आपण टाकलेलं मतदान हे योग्य ठिकाणी जात आहे की नाही। त्याच्यासाठी लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आणि मतदारांचा हक्क वाचवण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेत आहोत।